मग आज त्यांना 12 इडल्या खाल्ल्या त्या. तू काय इथं ध्यान द्यायला बसलीस का? जा की बाहेर जाऊन खेळ. तुला काय करायचंय ग? एका दिवशी खाऊन खाऊन फुटशील. मी फुटन नाही तर इथंच राहील. तुला काय करायचंय? पप्पा पोरग बघून बघून कंटाळलं म्हणून तर लग्न जमलं नाही. तुला काय करायचंय ग चिचुंद्रे? हा एवढं एवढंच ना आपला अभ्यास करावा की माझ्यापाशी खाण्यावरच ध्यान देत बसली. अजिबात माझ्याकडे लक्ष देऊ नको. तिकडे बघ. हा बोला की पाहुणं. हा मटण. अहो असलं भारी मटण बनवती ती. तुम्ही नुसतं चाटून पुसून खाचाल. अच्छा हा नादच खुळा. अहो हाडकं सुद्धा फोडून खाचाल. लय खतरनाक मटण बनवती माझी बहीण. हा तुम्ही टेन्शनच घेऊ नका स्वयंपाकाचं. तुम्ही आता किती किलोच आहेत ना त्याच्यात दुप्पट होणार. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून. हा व कसलं टेन्शन घेऊ नका. हा चालतंय चालतंय. नका टेन्शन घेऊ. जेवणाचं स्वयंपाकाचं लय सुग्र नाही बहीण माझी. हा अच्छा चालतंय. हा हा त्यासाठी केलता वय फोन. काय लय टेन्शन घेताय राव. बरं बरं बरं. हा दादा कुठली बहीण रे एवढा चांगला स्वयंपाक करते तुझे? अगे भदीर तुझ्याबद्दल बोलतोय. माझ्याबद्दल? आणि त्यांना कशाला सांगतोय? त्यांना कशाला सांगतोय? तिने विचारलंय की मटण बिटन बनवा येत आहे का नाही. मग काय खोटं बोलू काय? लग्न मोडल तो त्यासाठी. येत आहे का बनवाय? शिकते. शिकते. खायला येतं का? शिकते ना मी. हळूहळू शिकत असते का लगेच? बरं थांब आता. बाड तुझी लागलं आता मला. काय एक काम कर. आज आपण तुझी मटणाची ट्रायल घेऊ. तुला मटण शिकायचंय आज. हा? बरे मी सांगतो तिला प्रगतीला की मटण शिकव बनवायचं. हा बर. आणि चांगलं मन लावून लक्ष देऊन शिक. त्याला मटणाचा नाद आहे. ती म्हणलाय मला मटणाशिवाय जमत नाही. 8 दिवसात 4-5 दिवस घरात मटण आणतोय. शिकते ना. काय गरजेचं सांग शिकते शिकवायला. काय शिक बाई. नाहीतर ती मटणासाठी लग्न मोडाय बसलाय. खादाड आहे निवडती. बरं बरं शिकते. मी मटण घेऊन येतो. हा, हा. आणि तू काय करतो कांदा चिर. हा चल बरे. आधी इडल्या खाते मग कांदे चिरते. तू खायचंच बघ. इडल्यानंतर खाल्लं तर नाही का जमायच्या. तू येऊस्तपर्यंत काय करणार आहे? मी बसून कांदा असा कापून होत असतो. बरं खा पटा तोंड जरा मोठं कर आणि 3-4 गटकन गिळ. आलो मटण घेऊन. हा खा तू पटापटा. जरा जास्त आणा मटण. जास्त 10 किलो आणू का? जास्त मला माहिती तुला किती लागतंय. आणतो तुझ्या वाटणीचं. मटण आणायला चाललोय. तिला मटणाची भाजी शिकव बरं का. आणि आता मटण शिकवायचंय काय? अरे तिकडून पाहुण्याचा फोन आलाय. पाहुणे म्हणते तर मटण बिटन बनवायचंय का नाही. मटणाचा लय नाद आहे मला. अरे देवा. उठ ती बघ. तिला शिकवायची ट्रेन झाली पाहिजे लागणार. मी त्याला खोटं बोललोय. बर जा बाबा शिकवतील. तिला शिकव बाई. वैताग आलाय तिला. A few moments later. चिरा कांद. सांगितलंय की दादाने. तुम्ही कशाला डबल सांगताय? चिरते मी. मग बसलाय कशाला? उरका की आता घेऊन येते ना. बया माझ्या जीवाचा नुसता कार झालाय. त्या बाईला शिकवावं तरी पंचायत. नाही शिकवावं तरी पंचायत. तिचं लग्न कधी व्हायचं आणि घरातून कधी जायची काय माहिती. झाला का आपण कांदा? अहो या असा कांदा चिरायचा असतो का भाजीला? ही खायला चिरतात कांदा. बारीक चिरायचा असतो. मला खायचाच कांदा माहितीये कसा चिरतात. देवा बारीक चिरा ना. फोडणीला टाकायचं मला कसं चिरायला लागतो. चिरते. लय डोळ्याला आग होती. हो द्या. त्या मानाने तुमची तब्येत तर कमी होईल जरा. असं असतंय व्हय? हा वाचत. झेंडू बाम लावू का मग डोळ्याला? कशाला झेंडू बाम? आग होती ना. तब्येत कमी होईल मग. ए देवा चिरा. झेंडू बाम लावू का? काम करा काना घरातली म्हणजे तब्येत कमी होईल. नुसतं बसून खायचं नसतं. वहिनी तुम्ही मला कामावर लयच बोलता. मी किती काम करत असते. सकाळी उठल्याच्या नंतर न उशी उचलून ठेवते. नंतर न गोदडीची घडी घालते. नंतर ब्लँकेटची घडी घालते. आणि मग खात बसते. तिथं पाण्याला जाळ पण घालत बसते. हा आणि बाकीची काम कोण? ती काम तर परी सुद्धा करत माझी. सांगा लागला. आलं त्या परीचं फुदाक तुमचं. चिरा बारीक.
पप्पा त्याला मटण बनवायला येत नाही, काय नाही काय नाही. या मटणाच्या राड्यातील लग्न मोडन. अगं बाई जरा शुभ शुभ बोल की. एक तर किती वय झालंय तिचं, एक तर माझा नाकी नळ आला ती पोरं बघू बघून तू म्हणा अजून वरनं मोडल ह्याच्यातनं. अहो पप्पा आत्याला नुसतं खायला येतं, खाऊन खाऊन फुटायला लागली आत्या. चल बाई चला चला पप्पा. हो बघ धर आणि चांगलं शिकव जरा आणि शिक बाई तू लवकर. मला वाटत नाही तुमची बहीण शिकन म्हणून. का काय झालं? सुरुवातच चांगली झाली नाही. काय झालं आता? अहो कांदा चिराय सांगितला हा. होता तर तुमच्या बहिणीने आपण खायला कांदा चिरतो ना तसा चिरून ठेवला होता. नाही नाही दादा खोटं बोलते वहिनी. बघ बरं मी कसा किती सुंदर कांदा चिरलाय, काय पण सांगतात. एक वेळेस ना खायच्या बाबतीत मी खरं धरेल, पण काम करण्याच्या बाबतीत तुझ्यावर भरोसा नाही माझा. तुझं ती असंच असतंय. ती मेंदूचा दरवाजा जरा उघड कर, असं उघड आणि जरा डोक्यात घुसव कसं शिकत्यात कसं काय करायचंय. किती दिवस दारात राहणार आहे माझ्या तू? दे हाकलून. मी जाते बॅगा बिगा भरून आताच निघते मग चालायला. अगं तसं नाही ग, लगेच तू हे बोलती बघ तिसरंच मग काहीतरी. शिकवायचं ठेवून तू असं काय बोलतोय की बाजूला हाकलून द्यायचं सारखंच बोलायला लागलंय. ए बरं बाई बाई आत्या, नीट शिका, डोकं नीट ठेवून. ए शिकव तिला नीट हा. शिकव दे पण मला वाटत नाही माझं डोकं फुटून जाणार आहे शिकवू. नाही नाही शिक शिक. आपल्या आईसारखं शिकवलं ना तर मग मी नीट शिकल. हा बर घ्यावरच पातीला आता. दे दादावर उभा राहिलं पातीलं. त्या बात अहो तुझ्या डोक्याच्या वर पातीला आहे की. मी कुठं उभा राहून पातीलं घेऊ. कोणतं पातीला द्यायचंय? हा ती खालचं. धर बाबा. हे अशी उडबस करण्यानंतर वाढली आणि शिकव ग तिला. हा अहो त्याला बघत बसच नाही हो, ताटात टाका की त्याला. टाकते की टाकते, बघत होते आधी. मला सांगितलंय ना हा, शिकवायला. टाका. लय टाकायची नाही, थोडं टाकायचं अद्रक लसणाची पेस्ट. पडला. हे दही टाका थोडं. फोडायचं. आता फोडा बी येत नाही. बस अहो अजून टाका दही, सगळं मिक्स झालं पाहिजे. हा, बस बस बस. वता म्हणजे की अख्खच वतायला लागलं. हा राहू द्या, टाकसान सगळं आणि ते हलवा आता सगळं. ह्याने नाही हाताने हलवायचं असतंय, मिक्स करून घ्यायचं सगळं. अव तसं नाही हो, हे हात जरा घाला की असा 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 करा की. त्याला ती लागू तर द्या की. खायला आवडतं, काम करायला आवडत नाही होय. करते मी, तुम्ही मला नीट सांगत नाही. चांगलं एक जीव होऊ द्या.